नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 9वीचा मॅथ्स फर्स्टमधील पहिला चॅप्टर सेट्स ह्याच्यातला पुढचा टॉपिक शिकत आहोत, टाईप्स ऑफ सेट्स. आता ह्याच्यात पहिला टाईप आहे नेम ऑफ सेट, सिंगल टोन सेट, म्हणजे एक घटकी संच. एक घटकी संच म्हणजे ज्याच्यात एकच घटक असतो. ते डेफिनेशन आहे अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट, म्हणजे एकच घटक असेल, इज कॉल्ड अ सिंगल टोन सेट. फॉर एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 2. ए इज द सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स. इव्हन प्राईम नंबर म्हणजे सममूळ संख्या. इव्हन म्हणजे सम, इव्हन सम, प्राईम मूळ म्हणजे समही आहे आणि मूळही आहे. अशी संख्या फक्त कोणती आहे? दोनच. म्हणजे त्याच्यात एकच घटक आला म्हणून त्या सेटला म्हणायचं सिंगल टोन सेट. पुढचा टाईप आहे एम्प्टी सेट ऑर नल सेट. एम्प्टी म्हणजे त्याच्यात एकही घटक नसतो, रिक्त संच. डेफिनेशन, इफ देर इज नॉट अ सिंगल एलिमेंट, म्हणजे एकही घटक नसेल, इन द सेट विच सॅटिस्फाईज द गिवन कंडिशन, म्हणजे सर्व कंडिशन सॅटिस्फाय होत असतील, देन इट इज कॉल्ड अ नल सेट ऑर एम्प्टी सेट. नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय एम्प्टी सेट. असा रिक्त संच काढायचा कर्ली ब्रॅकेटमध्ये, ऑर अ सिम्बॉल फाय, याचा उच्चार करायचा फाय. आणि फॉर एक्झाम्पल, एक्स सच दॅट एक्स इज नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3, म्हणजे 2 आणि 3च्या मध्ये एकही नैसर्गिक संख्या नसते, मग तो येणार एम्प्टी सेट म्हणजेच फाय. पुढचा टाईप आहे फायनाईट सेट. इफ a set is a null set or number of elements are limited and countable, then it is called as finite set. Number of elements are limited म्हणजे मर्यादित असतील, and countable म्हणजे आपण मोजू शकतो. म्हणजे जर आपण यादी करायला लागलो तर ती यादी संपत असेल तर त्याला म्हणायचं फायनाईट सेट. फॉर एक्झाम्पल, C is equal to P such that P is a number from 1 to 20 divisible by 4, म्हणजे 1 ते 22च्या दरम्यानच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या, म्हणजे थोडक्यात 4चा पाडा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. आपण ही जर यादी करायला लागलो तर ती यादी संपते, म्हणजे केव्हा ना केव्हा तरी थांबते. थांबत असेल तर त्याला म्हणायचं फायनाईट सेट, आणि अशी जर यादी थांबत नसेल तर त्याला म्हणतात इनफायनाईट सेट. पुढची बघा डेफिनेशन त्याची इनफायनाईट सेटची. इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड, म्हणजे अमर्याद असेल, अँड अनकाउंटेबल म्हणजे आपण मोजू शकत नसू, देन द सेट इज कॉल्ड इनफायनाईट सेट. फॉर एक्झाम्पल, एन इज इक्वल टू 1 2 3 अँड सो ऑन, म्हणजे नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या. आपण मोजायला लागलो तर संपत नाहीत. या ठिकाणी आपण डब्ल्यू घेऊ शकतो, म्हणजे होल नंबर्स 0 1 2 3 अँड सो ऑन, किंवा इंटिजर घेऊ शकतो 0 म्हणजे नंबर लाईनची 0 1 2 3 अँड सो ऑन. डावीकडे -1 -2 -3 असं चालूच राहील, म्हणजे याला म्हणायचं इनफायनाईट सेट. आता याच्यानंतर याच टाईपवरून आधारित आपण काय एक्झाम्पल पाहू. पहिले एक्झाम्पल आहे ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स इज अँड ऑड नंबर. द क्वेश्चन असा आहे, राईट द फॉलोइंग सेट्स यूजिंग लिस्टिंग मेथड अँड क्लासिफाय इंटू फायनाईट ऑर इनफायनाईट सेट्स. म्हणजे आपण ही यादी पद्धतीने लिहायची, लिस्टिंग मेथडनं लिहायची, आणि फायनाईट आहे की इनफायनाईट आहे ते सांगायचं. त्यातलं पहिले एक्झाम्पल आहे ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स इज अँड ऑड नंबर. हे नॅचरल नंबरमधले आहेत, नैसर्गिक संख्या आहेत, परंतु कसले आहेत? ऑड म्हणजे विषम आहेत. म्हणजे नैसर्गिक संख्या आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 असं अनंत, पण त्यातल्या फक्त कोणत्या घ्यायच्या? ऑड म्हणजे विषम घ्यायच्या. म्हणजे एमध्ये काय पहा 1 3 5 7 आणि अशा पद्धतीनं. धिस इज अँड फायनाईट इनफायनाईट सेट. ही आधी संपते का? संपत नाही, चालूच आहे, म्हणजे हा सेट कसला आहे? इनफायनाईट सेट. दुसरं बी, एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे नॅचरल नंबरमधला आहे, अँड काय सांगितलं आहे 3x - 1 इज इक्वल टू 0. मग ही जर आपण सोडवलं तर कसं होईल पहा, -1चं इकडं +1 होईल. इथं करून दाखवलं आहे, हे इक्वेशन इथं लिहून घेतलं. 3x - 1 इज इक्वल टू 0, -1 झाला +1, म्हणजे 3x इज इक्वल टू झाला 1, मल्टिप्लाय 3चा केला डिवाइड, म्हणजे झाला x इज इक्वल टू 1/3.
1/3 हा का नॅचरल नंबर आहे का? नाही. नॅचरल नंबर कसे असतात? 1 2 3 4 असं. 1/3 त्याच्यात येत नाही. हा फ्रॅक्शन आला, नॅचरल नंबरमध्ये नाही. म्हणजेच काय लिहायचं? बट 1/3 इज नॉट बिलॉंग्स टू एन. म्हणजे 1/3 हा नॅचरल नंबर्स या सेटचा एलिमेंट नाही. मग याच्यात येत नाही म्हणजेच तो एम्प्टी सेट आहे. बी इज इक्वल टू एम्प्टी सेट. मग तेच इथे लिहायचं. आणि एम्प्टी म्हणजे यादी संपते, म्हणजे याच्यात काहीच नाही, म्हणजे तो फायनाईट सेट. बी इज फायनाईट सेट. इथं यादी संपत नव्हती, इनफायनाईट, ह्याच्यात काहीच नाही, रिक्त संचय, म्हणजेच तो फायनाईट सेट आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे. सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स इज डिव्हिजिबल बाय 7. म्हणजे नॅचरल नंबरमध्ये आहे आणि 7ने भाग जाणारी संख्या. आता 7ने भाग जाणारी संख्या संपतील का? बघा, 7 14 21 पै 7चा पाडा. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 4 28 असंच गेलो. 7 10 70 गेलो, तरी त्याच्या पुढे 70 आणि 7 77. अशा पद्धती आपण करत गेलो तर ही यादी संपणार नाही. म्हणजेच हा सेट होणार आहे इनफायनाईट सेट. धिस इज ॲन इनफायनाईट सेट. यादी संपत नाही, इनफायनाईट सेट. पुढचे एक्झाम्पल आहे. डी इज इक्वल टू ए बी सच दॅट ए बी बिलॉंग्स टू डब्ल्यू. म्हणजे ए आणि बी हे डब्ल्यूमधले आहेत, म्हणजे होल नंबर्स आहेत. आणि ए प्लस बी इज इक्वल टू पाहिजे 9. आता होल नंबर्स आपल्याला माहिती आहेत, 0पासून सुरू होतात. 0 1 2 3 4 अशा पद्धतीनं. आणि त्याच्यातले 2 नंबर असे घ्यायचे की त्यांची ॲडिशन झाली पाहिजे 9. मग आता कोणत्या संख्या घ्यायच्या 0पासून सुरू होतील, तर आपण ते अशा पद्धतीने घेऊ शकतो. बघा, 9 ॲडिशन येणार आहे. इथं डी डायरेक्ट आपण लिहूया. 0 9. 0 प्लस 9 किती होईल? 9. म्हणजे एची व्हॅल्यू ठेवली 0, बीची व्हॅल्यू ठेवली 9, अशा पद्धतीनं. पुन्हा 1 आणि 8. इथं एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 8. 1 प्लस 8 किती होईल? 9. मग अशा जर आपण पेअर बनवल्या तर 0 9 1 8. बघा, 9 होते ॲडिशन. 2 7. 2 अधिक 7 9. 3 प्लस 6 9. 4 प्लस 5 9. 5 प्लस 4 9. 6 प्लस 3 9. 7 प्लस 2 9. 8 प्लस 1 9. 9 प्लस 0 9. अशा पद्धतीनं. मग ह्या अशा पेअर आपण तयार जर केल्या तर ही आधी संपली का? संपली. इन धिस सेट नंबर ऑफ पेअर्स आर फायनाईट अँड कुड बी काउंटेड. म्हणजे मोजू शकतो आपण. देअरफॉर सेट डी इज अ फायनाईट सेट. आपल्याला ही लिस्टिंग मेथड लिहायचीच आहे. आणि लिस्टिंग मेथडनं लिहून मग तो फायनाईट आहे की इनफायनाईट ते सांगायचं. पुढचं एक्झाम्पल पाहूया. ई इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू आय. म्हणजे इंटिजर्स आहेत, म्हणजे नंबर आहे थोडक्यात. 0 उजवीकडं प्लस 1 2 3 आणि डावीकडं निगेटिव्ह -1 -2 -3 यातले घ्यायचे. आणि x² आला पाहिजे 100. मग याच्यात कोणत्या संख्येचा स्क्वेअर 100 येतो? तर -10चा बी स्क्वेअर 100 आणि 10चाही स्क्वेअर 100. दोनच एलिमेंट आले. मग ई इज अ फायनाईट सेट. मोजू शकतो आपण. यादी संपली. देअरफॉर ई इज अ फायनाईट सेट. नंतर 6th एक्झाम्पल आहे. एफ इज इक्वल टू ए बी सच दॅट ए बी बिलॉंग्स टू क्यू. आणि ए प्लस बी आला पाहिजे 11. मग आता ए आणि बीची व्हॅल्यू 11 आली पाहिजेत आणि क्यूमधले पाहिजेत, म्हणजे हे रिअल नंबरमधले पाहिजेत, वास्तव संख्या. मग त्यात कोणकोणते येतील बघा. 6 5. 6 आणि 5 11 होतेच. 3 8 यांची ॲडिशन 11 होतीच. पण अशासुद्धा, कारण रिअल नंबरमध्ये म्हणजे वास्तव संख्येमध्ये अशा आपण संख्या घेऊ शकतो. ह्या 3.5 7.5. आता ह्यांची ॲडिशन केली तर 11 येतेच बघा. आता किती जरी केलं तर अशा वाढत राहतील ह्या. म्हणजे पॉईंट इकडे जी कमी करायची, एक वाढवायची, हे चालूच राहील. मग काय होईल? मग इथं काय होईल? इनफायनाइटली मेनी सच पेअर्स कॅन बी रिटर्न. याच पद्धतीने आपल्याला कितीतरी अशा पेअर लिहिता येतील. कारण एक कमी इकडची कमी करायची, ही वाढवायची, ही कमी करायची, ही वाढवायची, ॲडिशन 11च ठेवायची. असे किती जरी पेअर करता येतील. मग ही आधी संपत नाही. मग ह्याला म्हणायचं इनफायनाईट सेट. देअरफॉर एफ इज ॲन इनफायनाईट सेट. याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे इक्वल सेट्स. इक्वल सेट म्हणजे समान संच. म्हणजे जर 2 संचातील घटक नेमके सारखे असतील तर त्यांना म्हणतात समान संच. उदाहरणार्थ बघा, डेफिनेशन पाहूया. 2 सेट्स ए अँड बी आर सेड टू बी
equal if every element of set A is in set B and every element of set B is in set A. म्हणजे A मधील सर्व घटक B मध्ये असतील आणि B मधील सर्व घटक A मध्ये असतील. असं असेल तर त्या दोन सेटना म्हणतात इक्वल सेट्स. सेट A and set B are equal sets. Symbolically it is written as A is equal to B. For example, the example घेऊया आपण. S is equal to X such that X is a letter of the word listen. लिसन मधील शब्दातील अक्षरांचा संच. लिसन मध्ये काय काय ते पहा. A is equal to L I S T E N. हे आपण लिस्टिंग मेथडनं A हा सेट लिहिला. लिसन या शब्दातील अक्षर लिहिली. तर B हा सेट आहे. Y such that Y is a letter of the word silent. सायलेंट या शब्दातील अक्षरांचा संच केला तर B इज इक्वल टू SILENT. म्हणजे आपण हे जर चेक केलं एलिमेंट पुढं माग असतील तर नेमकी तेच एलिमेंट आहेत का बघा. L याच्यात आहे, इथं आहे. I बरोबर दोन्हीकडे आहे. S आहे, T आहे, E आहे, N आहे. याच्यात एकही जास्त आणि कमी नाही. बरोबर नेमकी तेच एलिमेंट दोन्हीमध्ये आहेत. मग हे दोन्ही सेट इक्वल सेट्स आहेत. दो द एलिमेंट्स ऑफ सेट A and B are not in the same order. ऑर्डर मागं पुढं असेल क्रम कसा होऊ द्या. बट ऑल द एलिमेंट्स आर आयडेंटिकल, सेम आहेत, दोन्हीकडे सेम आहेत. देअरफॉर A इज इक्वल टू B. म्हणजे A आणि B हे दोन्ही संच समान आहेत. आता दुसरा एक्झाम्पल पाहूया आपण. X such that X is equal to 2n. N belongs to n. X is less than, X is greater than 0 and less than or equal to 5. इथं 10 आहे पुस्तकात तुमच्या, दुरुस्त करून घ्या. इथं 5 मी केलेली लाल पेन असं इथं दुरुस्त करून घ्या. म्हणजे व्हॅल्यू ऑफ X इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 5. म्हणजे Xची किंमत ही कशी ठेवायची आहे, शून्यापेक्षा मोठी ठेवायची आणि 5 किंवा 5पेक्षा लहान आली पाहिजे Xची किंमत. अशा आपल्याला Nच्या किमती ठेवायच्या आहेत. मग Nच्या किमती काय काय ठेवणार पहा. आणि इथं N करूया पहा. म्हणजे Nची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी आणि 10 किंवा 5 किंवा 5पेक्षा लहान. मग ठेवून बघा. 0पेक्षा मोठी ठेवायची, मी 1 ठेवायची, 1. मग बे के बे. पुन्हा काय ठेवणार Nची व्हॅल्यू 2. बे दुने 4. पुन्हा ठेवली 3. 3 दुने 6. अशा पद्धतीनं 4 ठेवली, 4 दुने 8 आणि 5पर्यंत ठेवायची, लेस दॅन ऑर इक्वल टू 5. 5 ठेवली, 5 दुने 10. अशा पद्धतीनं. म्हणजे ए मध्ये काय काय आलं, 2 4 6 8 10. दुसरा बी सेट कसा आहे पहा. वाय सच दॅट वाय इज ॲन इव्हन नंबर, म्हणजे समसंख्या आहे. वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 10. इथे 2 करा. म्हणजे वाय ही 2 किंवा 2पेक्षा मोठी आहे आणि 10 किंवा 10पेक्षा लहान आहे. मग काय ते बघा, त्यात 2 आला पाहिजे, सम पाहिजे. 2 4 6 8 आणि कुठं थांबणार ती 10ला थांबणार. म्हणजे नेमकी तेच घटक आली पहा. 2 4 6 8 10. म्हणजे ए आणि बी हे इक्वल सेट आहेत. तर इथे एक एक्झाम्पल खाली पुन्हा एक दिले बघा. सी मध्ये काय काय आहे, 1 3 5 7. डी मध्ये आहे 2 3 5 7. आता हे यात एलिमेंट 4 आहेत. ह्याच्यातही 4च एलिमेंट आहेत, पण नेमकेच ते एलिमेंट आहेत का, नाहीत. ह्याच्यात 1 आहे तर ह्याच्यात 1 नाही. ह्याच्यात 2 आहे तर ह्याच्यात 2 नाही. 3 5 7 दोन्हीकडे आहेत, 3 5 7. पण 2 एक एलिमेंट असा आहे की तो ह्याच्यात नाही. म्हणजे 1 इज बिलॉंग्स टू सी आहे, बट 1 इज नॉट बिलॉंग्स टू डी. 2 इज बिलॉंग्स टू डी बट 2 इज नॉट बिलॉंग्स टू सी. तेच इथे लिहिले बघा. 1 इज बिलॉंग्स टू सी, 1 इज बिलॉंग्स टू सी, 1 इज नॉट बिलॉंग्स टू डी. 1 हा डी मध्ये नाही आहे. 2 इज बिलॉंग्स टू डी, 2 हा डी मध्ये आहे, बट 2 इज नॉट बिलॉंग्स टू सी. 2 हा सी मध्ये नाही आहे. देअरफॉर सी अँड डी आर नॉट इक्वल सेट्स इफ इट इज रिटर्न ॲज सी इज नॉट इक्वल टू डी. सी आणि डी हे दोन्ही इक्वल सेट नाहीत. तिसरे एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 1 2 3 अँड बी इज इक्वल टू 1 2 3 4. देन ए इज नॉट इक्वल टू बी. व्हेरीफाय इट. आता आपण
व्हेरीफाय तुम्ही करू शकता. कसं करणार आता हेच इथल्यासारखं करणार. ह्याच्यात एक जास्त कोणता आहे 4. 4 इज बिलॉंग्स टू बी बट 4 इज नॉट बिलॉंग्स टू ए. देअरफॉर ए इज नॉट इक्वल टू बी. अशा पद्धतीने तुम्ही लिहा. कोणता 4 इज बिलॉंग्स टू बी. 4 हा बीमध्ये आहे असं लिहायचं. बिलॉंग्स टू असं आणि नॉट बिलॉंग्स टू असं. 4 इज नॉट बिलॉंग्स टू ए. 4 हा एमध्ये नाही आणि बीमध्ये आहे. देअरफॉर ए इज नॉट इक्वल टू बी. पुढचं एक्झाम्पल ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज प्राईम नंबर अँड एक्स इज ग्रेटर दॅन 10 अँड लेस दॅन 20. The value of x is lies between 10 and 20. 11पेक्षा मोठ्या आणि 20पेक्षा लहान अशा संख्या घ्यायच्या आणि ते एक असल्या पाहिजेत प्राईम नंबर्स. आता बीमध्ये काय येईल पहा. 10च्या पुढच्या मूळ संख्या 11, 13, 17 आणि 19 ह्या आल्या. बीमध्ये ह्या दिलेल्या आहेत. हा बी सेट दिलेला आहे आणि एमधले 10च्या पुढच्या आणि 20च्या मधल्या प्राईम नंबर जर आपण घेतले तर हेच येतील. म्हणजे ए जर सेट लिहिला तर असंच येणार आहे. 11, 13, 17 आणि 19. म्हणजे ए आणि बी हे सेट इक्वल सेट्स आहेत असं व्हेरीफाय केलं. म्हणजे इक्वल सेट्स आपण पाहिलेलं आहे. आता यानंतर पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2.